मित्रांनो, मध्य प्रदेशातील एका केवळ 5000 लोकसंख्या असलेल्या गावानं भारतामध्ये आपलं स्वतःचं नाव, अधिकाऱ्यांचं गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे। आश्चर्याची बाब म्हणजे या गावातील 90% लोकसंख्या ही भिल्ल या आदिवासी जमातीची आहे। या गावाचं नाव पडियाल असून ते मध्य प्रदेशातील झार जिल्ह्यातील दुर्गम भागात वसलेलं आहे। इथल्या प्रत्येक मुलाचं प्रशासकीय अधिकारी, इंजिनियर किंवा डॉक्टर बनण्याचं स्वप्न आहे। विशेष म्हणजे या आदिवासी बहुल गावात 100हून अधिक लोक भारताच्या महत्त्वाच्या विभागामध्ये IAS, IPS, IFS, इंजिनियर तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशा मोठ्या पदावर प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। या गावात 90%पेक्षा अधिक लोकसंख्या ही साक्षर आहे आणि अशा प्रकारची बिरुदावली लावणारं हे गाव भारतातील बहुधा पहिलंच असावं। मागच्या 2 वर्षापर्यंत या गावात प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या ही 70 होती, जी 2024 मध्ये 100च्या पुढे गेली। यामध्ये कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश, भारतीय पोलीस सेवा अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी, भारतीय अभियांत्रिकी सेवा, डॉक्टर, सरकारी वकील, वन अधिकारी इत्यादींचा समावेश आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या गावात प्रत्येक घरातून सरासरी एक सरकारी कर्मचारी आहे आणि एकूण 400 लोक राज्याच्या आणि देशाच्या विविध विभागात सरकारी अधिकारी आणि कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत। देशाच्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर तिथल्या गावातल्या व्यक्तींनी सुरू केलेल्या स्मार्ट क्लासने इथं महत्त्वाची भूमिका बजावली आहे। तसेच गावातील 1 डझनहून अधिक सेवानिवृत्त अधिकारी शिक्षण आणि आरोग्य यासारख्या सार्वजनिक सेवांमध्ये गुंतलेले आहेत। या गावात एक उच्च माध्यमिक शाळा असून त्यामध्ये 23 शिक्षक आणि 702 विद्यार्थी आहेत। या गावात ब्लॉक रिसोर्स सेंटरचे अधिकारी म्हणून दीर्घकाळ काम करणारे मनोज दुबे म्हणाले की गावाने सुरुवातीपासूनच शिक्षणावर अधिक भर दिला आहे। शाळकरी मुलांमध्ये प्रशासकीय सेवा, तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसह इतर क्षेत्रांची आवड निर्माण केली जाते। इतकेच नाही तर गावातील काही तरुण अमेरिका, मलेशिया यासारख्या देशांमध्ये सुद्धा स्थायिक झालेले आहेत। भारताच्या स्वातंत्र्यापासूनच या गावानं स्पर्धा परीक्षावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे। या गावात सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुरू केलेला स्मार्ट क्लास हा महत्त्वाची भूमिका निभावतो आहे आणि त्यामुळेच या गावाची ओळख आज भारतात अधिकाऱ्यांचं गाव म्हणून झाली आहे। खरं तर गावाच्या एकत्रित प्रयत्नातूनच गावाला आज हे मोठेपण लाभलं आहे। याचा बोध सुद्धा भारतातील इतर गावांनी घ्यावा।